नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर अनिल प्रभाकर उबाळे, रयत शिक्षण संस्थेच्या आबासाहेब मराठे आर्ट्स, न्यू कॉमर्स व सायन्स कॉलेज राजापूर या ठिकाणी मराठी विषयाचा विभाग प्रमुख म्हणून सध्या काम करीत आहे. मुंबई विद्यापीठात BA भाग 3 च्या अभ्यासक्रमात अभ्यास पत्रिका क्रमांक 9 मध्ये व्यवसायाभिमुख मराठी ही अभ्यास पत्रिका अभ्यासाला ठेवण्यात आलेली आहे. या अभ्यास पत्रिकेत भाषांतर या घटकाचा सैद्धांतिक विचार आपणाला अभ्यासक्रमात घटक क्रमांक 1, घटक क्रमांक 2, घटक क्रमांक 2 पर्यंतच अभ्यासक्रमात ठेवण्यात आलेले आहे. या पाठीमागे विद्यापीठाची भूमिका ही व्यावसायिक स्वरूपाची आहे की आजचा विद्यार्थी शिकून नुसता सुशिक्षित व्हायला नको, तर त्याला शिक्षणाबरोबर त्याला स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी त्याच्या शिक्षणातून कृतिशील ज्ञान मिळावं, हा भाग या अभ्यास पत्रिका अभ्यासक्रमाला ठेवण्याच्या पाठीमागे आहे. म्हणून व्यावसायिक मराठी, याला आपण इंग्रजीमध्ये अप्लाइड मराठी असं म्हणू शकतो, की दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींचा आपणाला वापर करावा लागतो, अशा गोष्टी आपण नुसत्या न वाचता त्या कृतीतून अंमलात आणल्या, तर शिक्षणानंतर आपणाला आपल्या जीवनात आपण जे शिकलो त्याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. आणि म्हणून भाषांतर सैद्धांतिक परिचय ही संकल्पना काळाच्या ओघात खूपच महत्वाची ठरत आहे, याची जाणीव मला वारंवार आपणाला करून द्यावीशी वाटते. हे सांगत असताना आतापर्यंत आपण भाषांतर, अनुवाद, रूपांतर, अर्वाचीनीकरण या संकल्पनांचे स्वरूप आणि भेद यांची चर्चा केलेली आहे. ही चर्चा केल्यानंतर मराठी साहित्याचे ज्या 2 गटामध्ये वर्गीकरण केले जाते, एक ललित साहित्य आणि दुसरं ललितेतर साहित्य. ललित साहित्यामध्ये विचार, भावना, कल्पना, अभिव्यक्ती, सौंदर्य या सर्व गोष्टींना स्थान असते. तर ललितेतर साहित्यामध्ये अचूकता, वस्तुनिष्ठता, निष्कर्ष, तर्क, अनुमान हे आपल्याला काढावे लागतात. म्हणजे अचूक सांगावं लागतं. आणि म्हणून साहित्याची ही 2 गटामध्ये केलेली वर्गवारी पाहत असताना ललित साहित्यामध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन म्हणजे जे कथात्मक साहित्य आहे
अशा सर्व प्रकारच्या साहित्याचा समावेश ललित साहित्यामध्ये होतो. आणि ललितेतर साहित्यामध्ये वृत्तपत्रातल्या बातम्या, न्यायालय, उच्च शिक्षण यातून निर्माण होणारे, तसेच शासकीय धर्मग्रंथ, सरकारी कार्यालये या सर्व गोष्टींचा समावेश आपणाला ललितेतर साहित्यामध्ये करावा लागतो. कारण उदाहरणच द्यायचं झालं तर न्यायालयामध्ये ज्यावेळेस न्यायाधीश एखाद्या समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकून घेत असतो, त्यावेळेस ती व्यक्ती आपलं म्हणणं आपल्या बोली भाषेमध्ये मांडत असते. अशा वेळी जर ती बोली भाषा न्यायाधीशाला समजत नसेल किंवा तो खटला जर न्यायाधीशाला समजत नसेल किंवा न्यायाधीश काय म्हणतोय हे वादी आणि प्रतिवादी यांना कळत नसेल, तर त्या ठिकाणी दुभाषिक नेमण्याची सोय ही केलेली असते, करावी लागते. आणि मग समोरची व्यक्ती काय बोलते हे तो दुभाषिक आपणाला सांगण्याचं काम करीत असतो. अशा पद्धतीने हे सांगत असताना जो सांगणारा माणूस आहे त्याची शैली ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून भाषांतरात शैलीला अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त होत. शैली म्हणजे स्टाईल, सांगण्याची पद्धत. ही नेमकी कशी आहे हे पाहण्याचा प्रसंग यावरती विवेचन करण्याची भूमिका माझी आज तुमच्या समोर आहे की भाषांतरामध्ये शैली या घटकाचं महत्व काय. सुरुवातीला मला असं वाटतं भावना आणि विचार करण्याची पद्धती म्हणजे शैली होय. भावना आणि विचार करण्याची पद्धती म्हणजे शैली होय. आपणाला असंही म्हणता येईल की ज्या वेळेस भाषांतरकार शब्दांची मोडतोड करतो, नियमांचं उल्लंघन करतो आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे समाजाप्रमाणे नवीन शब्दांची रचना करून नवीन वाक्यरचना तयार करतो, यालाच शैली असं म्हटलं जातं. आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला हा विचार करावायचा आहे की भाषांतरात शैलीचं महत्व काय. आपल्याला असं उदाहरण एखादं सांगता येईल, घेता येईल. दमा मिराजदार हे मराठीतील ग्रामीण विनोदी लेखक आहेत. त्यांचं माझ्या बापाची पेंड ही कलाकृती एक विनोदी शैलीत निर्माण केली गेलेली कलाकृती आहे. तर संत ज्ञानेश्वरांनी त्यांची ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ओवी या छंद प्रकारातून सांगितलेला आहे. किंवा संत तुकारामांनी
आपलं निरूपण सांगण्यासाठी अभंगाच्या शैलीचा वापर केलेला दिसतो. अध्यात्म हे शेवटी एकच, परंतु ते सांगण्याची शैली मात्र वेगवेगळी आहे. आणि म्हणून शैली या घटकाचा विचार आपणाला करावा लागतो. भाषांतर ही एक कला आहे असे जरी आपण मान्य केले म्हटले तरीही भाषांतर ही कला सहज साध्य होण्यासारखी कला नाही. यासाठी आपणाला परिश्रम घ्यावे लागतात, कष्ट करावे लागतात, अनेक गोष्टींचा मनापासून अभ्यास करावा लागतो. भाषांतराचं प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि मग सरावाने आपणाला भाषांतराचा विश्वास प्राप्त होतो. हा विश्वास हळूहळू वाढत जातो आणि मग आलेल्या अनुभवाच्या जोरावर आपणाला सफाईदारपणानं भाषांतर करता येत व स्वतःची एक खास अशी वेगळी शैली घडविता येते. म्हणून मराठीत अनेक लेखक आपणाला त्यांच्या शैलीवरून ओळखले जातात याची जाणीव व्हायला लागते. उदाहरणार्थ वि. स. खांडेकर हे नाव आपण नुसतं उच्चारलं की आपणाला लक्षात येतं की त्यांची अलंकारिक भाषा शैली आहे. आपण व्यंकटेश माडगुळकर असं म्हटलं की आपणाला जाणवतं की त्यांची मानदेशी अशी एक खास शैली आहे, चित्ररूपी शैली असं त्याला म्हटलं जातं. म्हणजेच लेखकाच्या नावानुसार आपणाला शैलीची जाणीव व्हायला लागते आणि या अनुषंगाने भाषांतराचा शैलीच्या अनुषंगाने रूपाने विचार करावा लागतो. सफाईदार भाषांतर करण्यासाठी व त्यातील ओबडधोबडपणा टाळण्यासाठी भाषांतरकाराच्या जवळ एक खास अशी विशिष्ट शैली असणं अपेक्षित असतं. ही शैली मूळ भाषेच्या जवळ जाणारी असायला पाहिजे. त्याचबरोबर मूळ भाषेतील आशय समर्थपणाने सांगणारीही ती शैली असावी लागते. कारण भाषांतरकाराला मूळ भाषेला न्याय देणे हे भाषांतराच्या रूपाने शैलीचे एक महत्त्वाचे कार्य असते. त्यामुळे भाषांतरकाराला शब्दाची निवड करताना मूळ भाषेतील अर्थ जसाच्या तसा ठेवून लक्ष्य भाषेतील म्हणजे ज्या भाषेत भाषांतर करावयाचं आहे त्याला लक्ष्य भाषा असं म्हटलं जातं. म्हणजे लक्ष्य भाषेतील प्रचलित शब्दांचा वापर करून ते भाषांतर सुलभपणाने करावे लागते. या पद्धतीचे भाषांतर करताना त्या भाषांतरात दुर्बोधता, क्लिष्टता टाळावी लागते आणि सुबोधपणा, रसाळपणा, प्रासादिक शब्दांची रचना करावी लागते. कोणत्याही लेखकाची शैली म्हणजे मूळ कलाकृतीचा शैली हा प्राणभूत घटक असतो. त्यामुळे कलाकृतीच्या आशयाचा तो अविभाज्य भाग बनतो आणि या गोष्टीकडे जर भाषांतरकाराचे दुर्लक्ष झाले तर होणाऱ्या भाषांतराची हानी होण्याचा संभव खूप मोठा असतो.
या उलट मूळ कलाकृतीतील भाषा जर समतुल्य असेल व भाषांतर करताना ती तशीच समतुल्य वापरली तर भाषांतराचे चीज होते, भाषांतर वाचनीय बनते, त्या भाषांतरावर चांगल्या प्रतिक्रिया येतात. उदाहरणार्थ, शेक्सपियरच्या अथेल्लो या नाटकात शेक्सपियरच्या अथेल्लो या नायकाच्या तोंडी असणारे आय एम ब्लॅक हे वाक्य भाषांतरित करताना विष्णू वामन शिरवाडकर यांनी माझा अंगवर्ण गोरा नाही असे सुसंगत भाषांतर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. किंवा अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या द ओल्ड मॅन अँड द सी या कादंबरीचे पु ल देशपांडे यांनी एका कोळीयाने या नावाने अनुवाद केलेला आहे. हा अनुवाद अतिशय साधेपणाने केल्याचे त्यांच्या शैलीच्या अनुषंगाने दिसून येते. म्हणजे शैली हा घटक अतिशय महत्वाचा आहे. कारण आपण ज्या कलाकृती पुस्तकं वाचतो, एखाद्या विशिष्ट लेखकाचं पुस्तक म्हटलं की आपण ते हातामध्ये घेतो आणि वाचून काढतो. याच्या पाठीमागे त्यांची शैली असते की त्याने किती कसं सांगितलंय, कसं मांडलंय, मांडण्याची पद्धती काय आहे, त्याचा आपल्या वाचकाच्या मनावरती होणारा परिणाम काय आहे, ही जाणीव आपणाला शैलीच्या रूपाने, शैलीच्या अनुषंगाने करून देता येते. आणि म्हणून शैली ही भाषांतरामध्ये अतिशय महत्वाचा असणारा घटक आहे असं मला म्हणावंसं वाटतं. म्हणून या शैलीचा विचार करताना जो भाषांतरकार आहे त्या भाषांतरकाराला एका भाषेतील वाक्यप्रचारांचे दुसऱ्या भाषेत भाषांतर करताना त्या दुसऱ्या भाषेतील चांगला वाक्यप्रचार की जो आपल्या भाषेतील वाक्यप्रचाराशी सुसंगत आहे, मिळता जुळता आहे, तसाच अर्थ व्यक्त करणारा आहे, याची जाणीव ठेवावी लागते. आणि असाच वाक्यप्रचार आपल्या म्हणजे लक्ष्य भाषेतला निवडावा लागतो, निवडता आला पाहिजे. उदाहरणार्थ, ए फार डेथ डॉक्टर या इंग्रजी वाक्यप्रयोगाला मराठीत वराती मागून घोडे असा सुसंगत वाक्यप्रयोग आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी इंग्रजी शब्दांचे मराठीकरण व्हावेच ही अपेक्षा नसते. म्हणजे हे शैलीच्या अनुषंगाने भाषांतर करताना वाक्यप्रयोग, म्हणी यांचं भाषांतर हे समानार्थी शब्दातून, समानार्थी संकल्पनेतून अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतं. ही जाणीव आपणाला यावरील वाक्यप्रचाराच्या शैलीच्या अनुषंगाने केलेल्या भाषांतरातून होऊ शकते. आणि म्हणून भाषांतरकाराने चांगल्या पद्धतीची शैली वापरणे हे अपरिहार्य असते.
केवळ 2 भाषांचे ज्ञान असले म्हणजे कथा कादंबऱ्यांचे भाषांतर करता येते असे नाही. साहित्याचे भाषांतर करण्यासाठी त्या व्यक्तीजवळ साहित्यिक दृष्टीही असायला हवी. अनुवादित साहित्यकृती वाचणाऱ्या वाचकाला मूळ साहित्यकृतीचा प्रभाव जाणवायला हवा. उदाहरणार्थ मॅक्झिम गॉर्की यांची मदर ही कलाकृती, या कलाकृतीचे भाषांतर करताना ही मॅक्झिम गॉर्कींची कलाकृती आहे असे वाचकाला वाटले पाहिजे. किंवा तस्लिमा नसरीन यांची लज्जा ही मराठीतली कलाकृती, ही कलाकृती वाचत असताना वाचकाला ही कलाकृती तस्लिमा नसरीन यांची आहे हे निश्चितपणाने जाणवते. म्हणजेच भाषांतरामध्ये शैली ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. अर्थात आशयाशी प्रामाणिक राहून आपल्या शैलीचा ठसा भाषांतरकाराला उमटविता आला पाहिजे. त्याला मूळ साहित्यकृतीच्या शैलीनुसार अनुवाद करता आला पाहिजे. विषय रचना आणि वाचक हे घटक लक्षात घेऊन भाषांतर केले पाहिजे व त्यानुसार शैली वापरली पाहिजे. उदाहरणार्थ पंडिती कवींच्या समोर संस्कृतनिष्ठ व सवर्ण श्रोतृवर्ग असल्यामुळे त्यांनी संस्कृत भाषेतील शैली वापरलेली दिसून येते. तर संत कवींच्या समोर सामान्य श्रोतृवर्ग असल्यामुळे त्यांनी सामान्य भाषा शैली वापरलेली दिसते. उदाहरणार्थ संत तुकारामांची भाषा शैली अभंगाची जर आपण पाहिली तर या गोष्टीची प्रचिती आपणाला येते. संत कृपा झाली इमारत फळा आली, हे जे संत तुकारामांचं वचन आहे, हे वचन किंवा अंगा लावून या राख डोळे झाकुनी करती पाप, तुका मने जळोतयांची उत्पत्ती, ही रचना, किंवा आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्द हे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, ही रचना. यातून संत तुकारामांनी आपल्या समोर जो श्रोतृवर्ग आहे म्हणजे जनसामान्य समाज आहे, तळागाळातला समाज आहे, त्यांना आपले विचार समजले पाहिजेत ही जाणीव त्यांच्या ठिकाणी होते. म्हणून या पद्धतीची शैली संत तुकारामांनी वापरलेली दिसते. म्हणजे आपल्या समोरचा श्रोतृवर्ग नेमका कोणता आहे यावरून शैली निवडावी लागते, वापरावी लागते. आणि याचे भान हे भाषांतरकाराला ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं. तरच आपलं भाषांतर हे शैलीच्या अनुषंगाने तपासत असताना या ज्या गोष्टी आहेत, भाषांतरातल्या या ज्या खचाखोचा आहेत, या निश्चितपणाने लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणूनच आपण आज संगणक युगामध्ये, मोबाईल युगामध्ये, धावत्या जगामध्ये वाचनापासून जरी परावृत्त झालेला असलो तरीही आपल्याजवळ आपला गुरु, आपला मार्गदर्शक म्हणून असणारा जो मोबाईल आहे,
त्या मोबाईलची भाषा, त्या मोबाईलची शैली ही आपण आत्मसात करणं गरजेचं आहे. कारण आज आपण जर मोबाईलची भाषा वाचली, पाहिली, तर दैनंदिन मराठी भाषेपेक्षा वेगळी मराठी भाषा अस्तित्वात येते की काय, अशा पद्धतीची शंका माझ्यासारख्या सुज्ञ वाचकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कारण मराठी शब्दाला वापरला जाणारा SMS मधील प्रतिशब्द आणि त्यातून व्यक्त होणारी भावना, या गोष्टीची जाणीव ही शैलीच्या अनुषंगाने आपल्याला करून घ्यावी लागते. आणि म्हणून हे नवीन बदल जोपर्यंत भाषांतरकार शिकत नाही, अंगीकारत नाही, तोपर्यंत हे भाषांतर शैलीच्या अनुषंगाने तपासता येईल असे मला वाटत नाही. कारण ती भाषा समजण्यासाठी, तो विचार समजण्यासाठी आपल्याला ती शैली ज्ञात असणं, माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच संत, पंत, तंत हे जे मराठीतलं साहित्य आहे, ज्या त्या काळामध्ये जो वर्ग समोर होता त्यांना अभिप्रेत असणारी भाषाच या भाषांतरकारांनी वापरलेली आहे, हे खात्रीने आणि निश्चितपणाने आपणाला सांगता येत. म्हणजे आपणाला एकच म्हणता येईल की भाषांतर हे कमालीचे शब्दशः असले म्हणून त्याला भाषांतर असं म्हणता येईल, पण वाङ्मय म्हणता येणार नाही. आणि भाषांतर हे कितीही कमालीचं स्वैर असलं तरी त्यातील वाङ्मय त्याला म्हणता येईल, पण भाषांतर म्हणता येणार नाही. म्हणजेच कोणतंही भाषांतर वाङ्मय वाटण्यासाठी भाषांतरकाराच्या कौशल्यावर म्हणजेच शैलीवरच या सर्व गोष्टी अवलंबून असतात, हेच मला आपणाला परत परत सांगावंसं वाटतं. आणि या ठिकाणी भाषांतरातील शैलीची गरज, भाषांतरातील शैलीचे महत्व नेमके काय आहे हे आजच्या विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावं. त्यातून विद्यार्थ्यांनी आपली भाषा सुधारावी आणि वेगवेगळ्या कलाकृतींचं भाषांतर करण्याची सवय लावून घ्यावी. या अनुषंगाने मला आजचा हा विचार, शैली विचार अतिशय महत्वाचा वाटतो. आणि या ठिकाणी मी माझं विवेचन थांबवतो. धन्यवाद.